तरी थोडा छोटासा ॲक्सिडेंट झालेला ना, पण ठीक आहे. दाखवा देवाच्या कृपेने थोडंसं वाचलंय. प्रत्येकाच्या घरात जाऊन दाखवा महाराजांनी प्रत्येकाला दर्शन दिलं. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. काय मग कोकणकरांनो, शेवटीला फायनल ती दिवस आलाच की आपण ज्या दिवसाच्या आतुरतेने वाट बघत जसे की आपल्या शिमग्याची, तो दिवस आलेला आहे. तर तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल किती मस्त अशा पारंपरिक पद्धतीने आपला जो होम लावला आणि किती नाचले गायले, खूप मजा केली. आपल्या कोकणात हीच तर खासियत आहे, शिमगा म्हणजे एकदम फुल एन्जॉयमेंट आणि मजा, पारंपरिकरित्या सगळं काही सण साजरे करतात. तर आजच्या दिवशी तुम्हाला जसं की आपल्या मागच्या पार्टमध्ये तुम्हाला म्हटलेलं की आजचं आपलं नेक्स्ट पार्ट असणार आहे ते आपल्या ग्रामदेवताची पालखी आपल्या घरोघरी पोचते. तर ते आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत बघायला मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी रोशन पवार, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खरं तर मी सुद्धा एक्सायटेड आहे बघा आजचा माझा लुक. तर आज आम्हीच नव्हे तर सगळे गावामध्ये सगळे काही मोठे लहान वयस्कर सगळे काही आपले माणसं एकदम मस्तपैकी तयार होतात आणि आपापले घराचे अंगण वगैरे चालवत करत. तर काही हरकत नाही, पण ठीक आहे. पण आता पालखी निघालेली आहे ऑलरेडी. खरं तर मला तुम्हाला सुरुवातीपासून दाखवायची असतं आपल्या परंपरा की आपल्या ग्रामदेवताची पालखी आहे त्यांच्या साणेवर म्हणजे जे आपले जे ग्रामस्थ आहेत, जे त्यांचे पुजारी आहेत, त्यांच्या घरी असते. जो ते तिथून पारंपरिकरित्या कशा प्रकारे नेत असतो तुम्हाला दाखवतोच, पण थोडा उशीर झाला आहे. खरं तर तुम्हाला दाखवायला मिळणार नाही, पण बघूया जेवढा होईल तेवढं तर दाखवण्याची शक्यता करतो मी. तर चला जास्त उशीर न करता बघूया आपली आजची पालखीची मिरवणूक कशा प्रकारे होते आणि काय काय पारंपरिकरित्या नृत्य होतात, भजन होतात, आणखी काही होतात. किंवा आपल्या गावामध्ये पण असे भरपूर असे ठिकठिकाणी आता जसं की उन्हाचा तणावसुद्धा वाढलेला आहे. तर दुपारपर्यंत आपली पालखी अशी पूर्ण गावभर पूर्ण फिरते, सो प्रत्येकाच्या घरोघरी जाण्यासाठी. तर काय काय नियोजन केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा, कमेंट नक्की करा आणि शेअर करायला तर विसरूच नका. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला या, जास्त उशीर न घेता तुमचा जाऊया. मंडळी बघतात आपल्या पालखीला सुरुवात झालेली आहे. मस्त की छान असं पताके वगैरे लावलेले आहेत. सो आपले जे आराध्य दैवत आहे आपले बालगावचे, सो त्यांच्याच घरातून आपली पालखीचं प्रस्थान होतो. आणि बघू शकता खरं तर उशीरच झालेला, मला यायचं होतं लवकर, पण रात्री उशिरा झोपल्यामुळे ना त्याला काही पर्याय नाही मिळालं वगैरे. त्यांच्या घरी पहिले पालखी निघते. आता आलो बघा ना. हो नक्की नक्की. चष्मा कुठे ठेवला? चष्मा कुठे ठेवलायस?
फायनली आता आपली पालखीसुद्धा आलेली आहे आपल्या देवळाच्या मार्गात, म्हणजे आपल्या दाखवा महाराजचे जे स्थान असते त्याच्या इथे आलेले. आता इथं आता संपूर्ण आपल्या गावाचे पूर्ण घरं घेत सगळ्यांनी आपले काही मनोभावी अर्चना करत आता आपली दाखवा महाराजांची जे आपल्या गावचे आराध्य दैवत आहेत त्यांची जी पालखी आहे ते आपली आलेली आहे. आता आपल्या हे पहिल्या होळीची आता एक प्रदक्षिणा झालेली. आता आपल्याला समोरची आपल्या जे होळी दिसते तिथे एक प्रदक्षिणा घ्यायची आहे. तर आपली गावची परंपरा आपल्या गावच्या 2 होळ्या आहेत, पण ते काही आपल्या खूप जुन्या वर्षापासून आपली प्रथा चालू आहे. तर त्यासाठी आपल्या गावी तुम्हाला अजूनपर्यंत प्रश्न पडला असेल की तुम्ही होळीमध्ये आपल्या एका गावामध्ये 2 होळ्या का करतात. बघा किती छान असं सुंदर असं दृश्य बघा पाहायला मिळतं. तर पारंपरिक म्हणजे काय ते यातूनच समजतं. हे रंगपंचमीमध्ये रंग खेळण्यापेक्षा मला तर आजच्या पिढीला हे सर्व शिकणं खूप गरजेचं आहे. खरंच खूप शिमगा म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल की छान असं वाटतं. आता आपल्या दाखवा महाराजांच्या पालखीची प्रदक्षिणा करणार आहे. महाराजांचे जे मंदिर आहे त्याची पुन्हा प्रदक्षिणा करणार बघू शकता. चटके लागतात पुन्हा पायाला. बघताय आता किती कडक त्या उन्हामध्ये पण आपले गावकरी काय कोणी अजूनपर्यंत जेवलेलं नाही आहे. जोपर्यंत आपल्या दाखवा महाराजांची पालखी ज्यांची पुन्हा साणेवरती जात नाही तोपर्यंत कोणी तिथे जेवत नाही. गणपती बाप्पा आणि सुखकर्ता आणि नंतर मग त्याची चाळ आहे. दाखवा महाराजांच्या आरती आणि ती लवथवती विक्राळाची चाळ आहे. मग ती घेऊया मग त्यानंतर ती कंटिन्यू करू. कळलं का? लवथवती विक्राळ त्याची चाळ आहे. हा ठीक आहे. सुखकर्ता लवथवती विक्राळ आणि मग दाखवा सेम चाळ आहे. आरती
जाऊन धाकवा महाराजांनी प्रत्येकाला दर्शन दिलं आणि हे दर्शन झाल्यानंतर संपूर्ण गावातून पालखी आत्ताच आपण या ठिकाणी धाकवा मंदिरामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. धाकवा महाराजांकडे आपण एकच मागणं मागितलेलं आहे. जे आपल्या मालगावचे सगळेच धाकवा भक्त जे आहेत यांना निरोगी आणि सुदृढ आयुष्य दे आणि आपली सेवा करण्यासाठी उत्तरोत्तर हे सगळेच भक्तगण आपल्या सेवेसाठी तत्पर या ठिकाणी सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे या पालखी उत्सवासाठी येतील. सर्वांना या नोकरी धंद्यामध्ये जे काही आपल्या आयुष्यामध्ये जे काही करत असतील त्या सर्वच करत असलेल्या प्रत्येक कार्यामध्ये सुयश लाभू दे हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि हेच आपण धाकवा महाराजांकडे मागणं मागतोय. कारण आपण हे करत असताना आपला सर्वात भालगावचे जे जे भक्त आहेत ते भक्त नोकरीसाठी शिक्षणासाठी इतर परगावी गेलेले आहेत आणि हे परगावी गेलेले असताना आपल्या भालगावच्या धाकवा महाराजांची दृष्टी त्यांच्यावर सदैव राहो हेच आपण मागणं धाकवा महाराजांकडे मागितलंय. आणि आपल्या तर मंडळी बघितलं गेली छान एकदम पारंपरिक पद्धतीने आपला जो सोहळा संपन्न झालेला आहे. तर तुम्ही पाहिलं असेल की ती शिमगा म्हणजे आपण काय यासाठी वर्षभर वाट बघायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक विचार करत असाल की बायकोला दाखवलं नाही सोबत आली की नाही, पण खरंच आली आहे. पण जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही प्रवासाचा व्हिडिओसुद्धा नाही बनवला. करत तरी थोडं छोटंसं ॲक्सिडेंट झालेलं ना, पण ठीक आहे. दाखवा देवाच्या कृपेने थोडंसं वाचलं आहे, जास्त काही लागलं नाही आहे. पण ते अजून आपले पुढचे काही व्हिडिओ यायचेच आहेत. सो म्हटलं आपण जास्त मोठे व्हिडिओ न बनवता छोटा व्हिडिओ बनवूया. सो तुम्हाला पण जरा बघण्यासाठी मजा येईल. आणि आता अजून पण तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा, शेअर नक्की करा आणि कमेंट करा तर विसरूच नका. आणि चॅनलला नवीन असेल तर काय नाही बोलत आहे सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, बिचारी सध्या तरी तिला चालायला सुद्धा होत नाही. चला भेटूया का पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.